jungle. संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज. एनडीआरएफ तसेच मनपा अग्निशमन दल यांनी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थितीबाबत येणाऱ्या समस्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक आज जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे व सत्यम गांधी आयुक्त यांच्या समक्ष दाखवण्यात आले. यावेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचाव कार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बोटीची प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. एनडीआरएफचे टीमचे प्रमुख श्री संतोष कुमार तिवारी व त्यांची 24 जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुख श्री सुनील माळी त्यांची 31 जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे. मनपाच्या अग्निशमन दलाच्या 7 बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या. त्याबरोबर आवश्यक असलेले सर्व साहित्य सर्व टीम उपस्थित होत. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे इत्यादींची प्रदर्शनं यावेळी मांडण्यात आली होती. जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणांचे प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूर परिस्थितीवर मात करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. सत्यम गांधी आयुक्त यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे. आवश्यक ते मनुष्यबळ साहित्य तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवाऱ्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारीसह आपत्तीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. मनपा टीम तयार आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. आपत्ती ॲप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24/7 तयार असणार आहे. संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पूर पातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया जाधव, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, मंडल अधिकारी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, धनंजय कांबळे, याकूब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यामध्ये NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काही निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे, त्यांना कसं काही आपल्या सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायच्या आहे ते सगळे आम्ही ब्रीफ करणार. त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण 24/7 कार्यान्वित झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3 शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला 3 नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे. अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा मित्र ॲप आहे आपत्ती मित्र तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर 6 तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णा घाटचं जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो. महानगरपालिकेच्या वतीने आणि NDRFच्या वतीने सगळी तयारी परिपूर्ण झालेला आहे. मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार सहयोग करा. पूरपट्ट्यामध्ये